सिंधुदुर्गातही आज ठाकरे काका पुतण्याच्या सभा होणार आहेत. नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची सभा असेल, तर सावंतवाडीमध्ये विनायक राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा हा सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी मैदान जिंकण्यासाठी आता सभांचा हात धडाका लावलाय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल सवने सध्या आपल्या बरोबर आहेत थेट कोकणामधून. विशाल, आज मोठ्या सभा आहेत कोकणामध्ये आणि आज काका पुतण्यांच्या या सभा असणार आहेत. कसं नेमकं वातावरण कोकणामधलं दिसतंय राजकीय? खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेला गेल्या जाणाऱ्या मतदारसंघापैकी एक आहे. आणि याच मतदारसंघामध्ये काल ज्या पद्धतीने अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या, तशा सभा ज्या आहेत त्या आज देखील होत आहेत. राज ठाकरे ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे महायुतीला, त्यांची पहिली सभा जी आहे ती कणकवलीमध्ये होते. आणि त्याचबरोबर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीमध्ये जी सभा होते ती आदित्य ठाकरेंची सभा होते. दोन ठाकरे या ठिकाणी आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये आहेत. दोन्ही काका पुतणे आहेत, एकमेकांच्या विरोधात आपापल्या आघाड्यांसाठी हे प्रचार करत आहेत. राज ठाकरेंचा प्रचार हा महायुतीसाठी आहे, तर आदित्य ठाकरे यांचा जो प्रचार आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी नेमका काय राज ठाकरे बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण राज ठाकरे यांनी कोणतीही शर्त न ठेवता बिनशर्त असा पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिला होता. त्यामुळे कालच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे म्हणाले होते की राज ठाकरे यांची जी सभा आमच्यासाठी या संपूर्ण मतदारसंघामध्ये बूस्टर ठरणार आहे. त्यामुळे हा बूस्टर त्यांना या सभेच्या नंतर मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. निश्चितच या ठिकाणच्या घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.